गाइस वेलकम टू माय व्लॉग। आजचा व्लॉग लयच लेट सुरू होतोय, 4 वाजून गेले आता व्लॉग सुरू करतोय आणि आम्ही चाललोय बाहेर। याचं गावात काहीतरी काम आहे, याच्यासाठी आम्ही बाहेर चाललोय। तर गावात भरपूर काय काय कंटेंट शूट होऊन जाईल, आमच्यासोबत होतच आता काही ना काही कांड। त्याच्यामुळे ना आम्ही बाहेर निघालो आणि कांड झाले असे कधी होतच नाही। आम्ही फाट्यापर्यंत पोहोचलो होतो आणि खूप जोरात पाऊस चालू झाला आणि आम्ही रेनकोट पण नव्हता नेलं। आता परत आम्ही दुकानावर आलो आणि रेनकोट घेतला। आता आम्ही दोघं रेनकोटमध्ये आणि आता चाललोय परत गावात। आणि आता आम्ही रेनकोट घातले तर काय होणार आहे, यू नो पाऊस बंद होईल थोडाच वेळात। ॲज आय सेड आम्ही रेनकोट घातलाय, आता पाऊस नाही पडणार, काहीच दिसत नाही। आता नाही पडणार पाऊस। का रे भाई, दरवेळची हीच कटकट आहे, याला बसत नाही तरी हा रेनकोट घालून फिरतोय, पण पाऊस नाही पडणार। आता स्टेशनवरती तर आलोय, पण आता आम्हाला माहित नाही जायचं कुठे आहे। इकडं जायचंय काय इकडं जायचंय काय माहित नाही। आता बघू, फोन करतोय याला माहित नसतं तरी पण मग तो असं नाही का तिथं घेऊन आल्यावर फोन पहिलेच सगळी प्रिपरेशन करून ठेवायची राहते। तर आता आपण आपल्या डेस्टिनेशन, आता याचं काय काम आहे बघू आणि जाऊ पटकन निघू। परत पाऊस चालू नाही, याचं काम झालं आता इथनं। आता आम्ही परत चाललोय गावात, आम्ही गावातच गेलेलो नाही। आता आम्ही बॉम्बे नाक्याला होतो, लय फिरवतो दिवसभर, नुसता घेऊन फिरत राहतो। मित्रांनो, आता फिरत असताना एक गोष्ट जाणवली आम्हाला, आपण आहे ना मराठी माणसांनी एकत्र येणं लय गरजेचं आहे राव। लोक काय काय करताय ना, आपण पा याचं तंगडं वड त्याचं तंगडं वडच चाललंय। याचे इंस्टाग्रामचे ज्ञान इथं पण द्यायला लागलेलं आहे। आता आपलं काम निघालो, आता आपण लय काय करतो। आज काय झालं काय माहिती, अशी काय जर रोज केली तर आम्ही टाइमात पोहोचू सगळीकडं। हा मग ते कस्टमर परत चालले ना माझे। हा मग लय कामाचा कौशा, कुठं गेलो नाही काही नाही, फक्त याच्यासोबत फिरलो बस। काय व्लॉग मध्ये काय आलं, गाडीवर बसलो तेवढं चालत नाही। काका डायरेक्ट समोरच्याच्या तोंडावरती होता आता, तरी पण काका सरकत नाही। काका परत तिकडे जाईल, थांब गेला। समोरनं डायरेक्ट ट्रक येतोय तरी काका सरकत नाही तिथून। आज मी व्हाईट पट्टा सोडूंगाच नाही, मी चालवेल तर मी व्हाईट पट्ट्यावर चालवेल भाई। थांब थांब, काका परत तिकडे जातील। काका जा, काका जा, काका समोरनं गाड्या ते जा जा, काका ब्रेक नाही मारायचंय, काका जा। डायरेक्ट जाऊ दे, काका जात पण नाही, थांबत पण काका जात पण नाही, काकाच्या गाडीत दम नाही जेवढा पुढे जायचा। काकात दम आहे पण गाडीत दम भाई, पुढे ट्रॅफिक पाय भाई। मी आता ट्रॅफिक मधनं गाडी काढायचं भाई, काकू तुम्ही गाडी बघतच असाल, एवढं ट्रॅफिक आहे पुढं तरी हा किती जोरात गाडी चालवतोय। माझं काहीच म्हणणं नाही याच्यावर, तुम्ही नंतर बघून घ्या। जाऊ दे, कोण ठेवतोय, पडला बिडला। आपण परत आता दुकानावरती आलेलो आहे, सगळा गोळ्या बिस्तरा घेऊन इथं अनबॉक्सिंग चालू आहे। आणि आता संध्याकाळी आपल्याला परत शूट आहे, मग तेव्हा तुम्हाला BTS दाखवतो मी। आणि उद्याला व्लॉग एडिट पाहिजे बरं का मला, एडिटर। घरी आलो आणि या भाऊचं एक नवीन, हा आजारी पडलेला आहे आणि याला आता करायची सोनोग्राफी। आता आम्ही चौकशी बिकशी करून आलो, काय विषय आता। काय बरं पोट दुखतंय तुझं? काय बाई, तरी तुला काय होणार आहे, तुला काय होणार आहे? अरे तू म्हणजे बंद करतो का ब्लॉग? अरे तुला काय होणार आहे त्याचं? बाळ होणार। याचं पोटाची सोनोग्राफी करायची, तर याचा अर्थ, याचं म्हणणं असं आहे की त्याला वाढ होणार आहे म्हणून सोनोग्राफी करायला लावली। लय अवघड आहे। 2 कोट, 1 सेकंड धर रे, 2 कोट पे। एवढे लाटके पाणी प्यायला सांगितलं तर भाऊला एवढी सूज लागलेली की तो डायरेक्ट रडून दिलं त्याने। आता बरं वाटतंय का तुला? झालं का आता? आता रड ना, मग रडत का बरं होतस? भरपूर काय काय शूट करायचं होतं, पण आपले भाऊ आजारी पडलेले
त्याच्यामुळे मग काय शूट बीट काही केलं नाही आणि पूर्ण संध्याकाळ याच्या दवाखान्यातच गेली. त्याच्यामुळं आजचा दिवस आपण इथंच संपवू. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. दॅट्स इट फॉर टुडे. दिस इज प्रणव सायनिंग ऑफ.